दीपाली सय्यद आणि त्यांच्या पूर्ण टीमवर 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आलाय. अरे पण हा दावा कोणी ठोकलाय? कोणी ठोकलाय माहिती आहे तुम्हाला? अरे तेच सांगतोय मी. हा दावा ठोकलाय त्याच्या आधी सबस्क्राईब करा ना भावांनो प्लीज. मित्रांनो, हा दावा ठोकलाय रुपाली चाकणकर यांनी. आता आपल्या सगळ्यांना माहिती की मध्यंतरी एक प्रकरण झालं होतं नाशिकमध्ये. बोंधू थोरात बाबांनी ज्या गोष्टी केल्या आणि त्यात महिलांवर खूप अत्याचार केला देवाच्या नावाखाली. तो स्वतःला देव म्हणवायचा आणि त्यावरच आधारित येतो एक सिनेमा. त्याचं नाव आहे द महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स. त्यात सगळे थोरात बाबांनी जे जे कांड केले त्याच्यावर हा सिनेमा येतोय. मध्यंतरी या सिनेमाचा पोस्टर लॉन्च झाला आणि ट्रीजर पण आला. त्यात दीपाली सय्यद आपल्याला दिसत आहेत. आता मुख्य भूमिकेत कोण हे अद्यापही अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ते होईल आज ना उद्या. त्याआधी रुपाली चाकणकर यांनी त्या फिल्मवाल्यांवर 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे. रुपाली चाकणकर यांचं सरळ सरळ म्हणणं असं आहे, आपण एखादा सिनेमा बनवतो किंवा कोणाच्या आयुष्यावर बनवतो किंवा घडलेल्या गोष्टींवर सिनेमा बनवतो, त्याआधी त्या जी व्यक्तिरेखा साकारणार आहे त्या खऱ्या आयुष्यातील त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागते. तुम्ही असं काहीच केलेलं नाही आहे, कारण की केस अजून कोर्टात चालू आहे. ज्यावेळेस केस पूर्णत्वाला जाईल त्यानंतर तुम्ही हा एखादा सिनेमा काढा. त्यामुळे त्यांनी 25 कोटी रुपयांचा दावा ठोकलेला आहे अब्रू नुकसानीचा फिल्मवाल्यांवर आणि दीपाली सय्यद यांच्यावर. अजून राजकीय काही लोक आहेत त्यांच्यावर बी त्यांनी वेगळं ठोकले, नोटीस वगैरे त्यांना पाठवलेलं आहे. आपण फक्त आता फिल्मबद्दल बोलूया. फिल्मवाल्यांनी यांच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्यात कुणाची काही बदनामी केली जाणार नाही. जे घडलं आहे ते दाखवण्याचा आमचा हेतू आहे. यात आम्ही रुपाली चाकणकरांना काही बदनाम करणार नाही आहे. जे थोरात बाबांनी जे प्रकरण केलं आहे, महिलांवर अत्याचार वगैरे जे झालेले आहेत त्याबद्दलच आम्ही हे दाखवणार आहे. मंडळी, आपल्याला काय वाटते? रुपाली चाकणकर यांचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे? आम्हाला खाली कॉमेंट करून तुम्ही सांगा.